नमस्कार भावांनो, माझं नाव आहे पवन माने. मी एक शेतकरी आहे. तर तो फुलगोबी रोपापासून ते लावण्यापर्यंत कसं त्याचं लावण करावे, कसे बीज घालावे हे संपूर्ण माहिती देणार आहे. तर बी आहे बघा, हे हायब्रिड कृष्णाचं बीज आहे आणि चांगल्या मड्या तयार करून अशा पद्धतीने बी घालायचं. चांगले बेड तयार करून असं एकदम लसूण लावल्यासारखं रोप बीज घालायचं व त्यानंतर त्याच्यावरती असं कागद झाकून घ्यायचं. कागद झाकण्याचं कारण म्हणजे ना, त्याच्यात जास्त गवत होत नाही, बी पाण्यानं काय वाहून जात नाही. 4 दिवसानंतर असं कागद काढून टाकायचं म्हणणं. 4 दिवसाच्या नंतर असं कागद काढून टाकायचं. त्यानंतर बघा रोप, ते बघा कसं रोप कसं दिसतंय बघा. त्याच्यानं काय होते, जर्मेशन म्हणजे बी खराब होत नाही आणि बी चांगलं होते, जर्मेशन चांगलं होतं. आता हे शेतकऱ्यांना बघा असं करायचं म्हणणं. कागद काढल्यानंतर बघा रोप असं उठलं बघा कसं आहे. अशा पद्धतीने करायचं म्हणणं. बघा एक साधे फवारणी करायचं कोणती तर, किंवा कोणती असं तुमच्याकडं 5 ml घालून साधी फवारणी करायचं. बघा ह्या पद्धतीने फवारणी करायचं. नंतर काय पाणी देत आहे. पाणी असं पुन्हा रोप मोठं आल्यानंतर पाणी असं मोठं घेऊन बी दिलं तर चालतं आहे म्हणून. असं पाणी मी मोठं घेऊन देतो आहे बघा. हे रोप असं आलं बघा, 15 दिवसाचा हे रोप ह्या पद्धतीने आलं. आता ह्याच्या आणि 15 दिवसानंतर लावण होते. लावण करायचं 15 दिवसानंतर. बघा रोप कसं आहे. असं क्वालिटीवर रोप आणायचं असं तर आत्ताच फॉलो करून घ्या. तुम्हाला संपूर्ण फुलगोबीची माहिती देतो. फुलगोबी कसं लावायची काय नाही संपूर्ण काही व्हिडिओ पूर्ण बघा. कमेंट करा काही चुकलं असेल तर. नवीन आहे अजून, तुम्हाला पुन्हा चांगले व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला आवडेल तर कमेंट करून सांगा. ह्या पद्धतीने हे खुरपण केलं आहे. आमची खारं रान असल्यामुळं पाणी जास्त, गवत जास्त होते म्हणून. बघा हे बघा, हे रोप बारीक असतानाचे आहे बघा. हे खुरपण केल्यानंतर बघा किती छान आहे. हे बघा सरी सोडत आहे बघा गोबी लावण्यासाठी. सरी बघा ह्या पद्धतीने सरी सोडायचं आहे. 20 दिवस झाले का सरी सोडून त्याच्या मुकऱ्या ओढून घ्यायचं. मुकऱ्या म्हणजे आता आमच्याकडे मुकऱ्याच म्हणतात, आम्ही कर्नाटकमध्ये येतो त्याच्यामुळं आमच्याकडे मुकऱ्या म्हणतात त्याला. अवघा असं ह्या पद्धतीने सरी सोडायचं. आता मी शेतकरी असल्यामुळं आम्ही असं सोडतो आहे, गरीब बैल ते नाही तर. अवघा अशा पद्धतीने आम्ही सरी सोडत आहे. अवघा असं हे बघा कसं सुटलेलं सरी सांगा कमेंटमध्ये सांगा कसं आहे. या पद्धतीने सरी सोडायची. असं एकदम चांगली सुटते. बैलानं सोडायचं म्हणणं का, जास्त खोल किंवा जास्त मोठी सोडायचं नाही बघा. ह्या पद्धतीने दीड फिटाची ते 2 फिटाची सरी सोडायची. जास्त मोठी सोडायची नाही. जेवढे बारीक सरी सोडी तेवढं पाणी लागू होते, चांगली गोबी येते म्हणून नका. आता आमच्याकडे असं लावण करतात तसंच सांगतोय मी. तुम्ही नर्सरीमधून घेत असाल तर घेऊ नका जास्तीत जास्त, कारण एकतर पैसे जास्त जातात आणि त्या नर्सरीचं रोप लावलं की नाही जास्त रोप मरते. का हे असं मड्या ओढायला हे सरी सोडून असं मड्या ओढून घ्यायचं. छोटे एक 10 म्हणजे तुमच्या मर्जीने छोट्या करून घ्यायचं म्हणणं का. तुम्हाला माहीत असेल कसं हे करायचं. ओढून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीनं ओढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला पुढे लावायचं दाखवतो. आम्ही 4-5 एकर लावलेलं बघा. दुसऱ्या जागेतला 4-5 एकरचे लावण करायचे आहे म्हणून हे दुसरीकडचं आहे बघा.
अशा पद्धतीने बोललेलं आहे. Final बघा day. मित्रांनो, का रोप असं उपसायचं. हो का रोप बघा कसाले रोप याला म्हणतात बी आणून घरी घालून कसं काढायचं रोप. अशा पद्धतीने रोप येते बघा. हो का बघा रोप किती छान आहे. तुम्ही स्वतः घरी करून बघायचं म्हणून नको. बाहेरून आणून जास्त खर्च करून काहीच फायदा नाही. घरातल्या घरी कसं करायचं का नाही याच्या मी पूर्ण माहिती दिली आहे बघा. ह्या पद्धतीने रोप येते आणि रोप घेऊन लावून चालू करायचं. ते बी पुढे दाखवतो तुम्हाला. लावून बघा आमच्या कसं करतात. हे बघा किती छान आले बघा रोप. रोप कसं आहे. या रोपामुळे कमेंट करा. रोप आवडलं तर कमेंट करा तुम्हाला. बघा मला काय जास्त बोलता येत नाही. नवीन यूट्यूबर आहे. मला जसं जमलं तसं तुम्हाला सांगत आहे. बघा तुम्हाला बघू वाटलं बघा व्हिडिओ, न बघा त्याचं काय नाही. रोप काढून असं टोपल्यात भरलं आणि इथं लावून घेऊन जायचं. लावून करायला लावून चालू झाले बघा आपली. बघा अशा पद्धतीनं पाणी त्याचं पुरं भरून मळे बघा. आणि तिकडं बायाला होते बघा. बघा आवडलं तर फॉलो करा आणि व्हिडिओ भेटतो तर धन्यवाद.